महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आज हॉटेल सयाजी इथं पर्यावरणीय अर्थकारण आणि संधी या विषयावर एकदिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीला डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजेश कुमार शर्मा यांनी परिषदेचा उद्देश विशद करून उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं. या परिषदेत मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी पर्यावरण संवर्धनासाठी जबाबदारीचं भान प्रत्येकानं ठेवलं पाहिजे असं सांगितलं. पर्यावरणाचं रक्षण करताना आपण 2 पैसे वाचवू शकतो का, हा आजच्या परिषदेचा मुख्य उद्देश असून जगात असं काहीही नाही की ज्याचा पुनर्वापर होऊ शकत नाही. सध्या आपण केवळ खरेदी करा, वापरा आणि टाका इथपर्यंतच मर्यादित विचार करतोय, पण यापुढं कचऱ्यात टाकलेल्या वस्तूचा देखील पुनर्वापर करा असं आवाहन सिद्धेश कदम यांनी केलंय. म्हणजे आपण पर्यावरणाचं रक्षण करताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये 2 पैसे कमवू शकतो का, हा उद्देश या पूर्ण कॉन्फरन्सचा आहे. कज जगामध्ये असं काहीच नाहीये की जे रिसायकल होऊ शकत नाही. जसं गुरुजी म्हणाले, टेक, मेक, डिस्पोज ही आत्ताची मेंटॅलिटी आहे. पण घ्यायचं, बनवायचं आणि मग डिस्पोज करायचं. पण आफ्टर डिस्पोजिंग कॅन वी रियूज इट टू मेक समथिंग एल्स. दॅट इज द होल आयडिया ऑफ दिस कॉन्फरन्स. यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात 21 साखर कारखाने असून हजारो लहान मोठे उद्योग असल्याचं सांगितलं. इचलकरंजी सारखी कपड्याची बाजारपेठ आहे आणि हा जिल्हा पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध आहे. पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी जिल्ह्यातील विविध घटक काम करतायत. सध्या 140 MLD सांडपाण्यापैकी 110 MLD सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरात आणलं जातंय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं सहकार्य केल्यास भविष्यात कोल्हापूर जिल्हा 100% प्रदूषणमुक्त म्हणून राज्यात नावलौकिक मिळवेल असा विश्वास माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. अशा जे चित्र आहेच मी म्हणणार नाही. आज बऱ्यापैकी अनेक गोष्टी होत चाललेल्या आहेत. कोल्हापूरच्या नदीला स्वच्छ करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न होतो आणि आज आपल्या डिपार्टमेंटचा हा महत्त्वाचा विषय आहे. मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे, कोल्हापूरमध्ये आज जवळजवळ 140 MLDचं सांडपाणी मोठ्या प्रमाणात तयार आहे. त्यामध्ये 110 MLD आज आम्ही रिसायकल करतो. कोल्हापूरमधले अनेक नाले आहेत ते आम्ही डायव्हर्ट करून त्यामध्ये आज रिसायकल करण्याचा प्रयत्न आज मोठ्या प्रमाणात आमच्याकडनं सुरू आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तांत्रिक सल्लागार नंदकुमार गुरव यांनी मनोगत व्यक्त करताना प्रत्येक टाकाऊ वस्तूचा पुनर्वापर करण्याचा सल्ला दिला. यावेळी डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी परिषदेसाठी उपस्थित मान्यवरांचं डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीनं आभार मानले. या परिषदेला विविध औद्योगिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि पर्यावरणवादी यांच्यासह डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता, कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के. प्रथापन, डॉक्टर व्ही. भोसले, डॉक्टर जे.ए. खोत, लेखा साटम, डॉक्टर अजित पाटील यांच्यासह डी.वाय. पाटील ग्रुपमधील विविध संस्थांचे प्राचार्य, प्रमुख अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.